Hi friends, in the first session of the topic 2.3, the twins, we have discussed about the collocation, means the pair or group of words generally using at the same time. Another concept we have discussed in the first session is that figure of speech, that is exaggeration, overstatement, or we call it hyperbole. We have thought about the various examples of hyperbole in the warming up session, and then in the poem we have discussed about the two stanzas. What did we learn in the first two stanzas? That is, the first stanza tells us about the incident happened in the home of the speaker or the narrator, and how the people or the relatives and friends of the speaker or the narrator confused because of their similarity, resemblance, or same appearance. In the first stanza we learnt about that, and in the second stanza we learnt about the one incident. What was that incident? The incident of christening the babies, christening ceremony of babies, and how they are completely mixed by the nurse or by the fate's decree, he is called it, and they were completely mixed and their names were exchanged. Now today we are going to think about the remaining two stanzas of this poem. Now just think about the third stanza. I am going to read this third stanza. Page number 58. Page number 58. This fatal likeness even dogged my footsteps when at school, and I was always getting flogged for John turned out a fool. I put this question fruitlessly. I put this question fruitlessly to everyone I knew. What would you do? What would you do if you were me to prove that you were you? Really, this is a very fruitless question. Just think about this third stanza. This stanza tells us about the incidents happened in the school of the speaker. Now just read. This fatal likeness even dogged. The poet tells us that this fatal means leading to death incident, एखादा जीव घेणा प्रसंग किंवा जीव घेणा सारखेपणा असं तो म्हणतोय. फेटल लाइकनेस त्याने म्हटलेलं आहे. कारण काय, तर हा स्पीकर खूप चिडलेला आहे, वैतागलेला आहे, कारण त्या सारखेपणामुळं. कारण त्याचा भाऊ जे जे काही करेल त्या सगळ्या गोष्टी, त्याचं उत्तर, त्याचा जाब या आपल्या स्पीकरला द्यावा लागतोय. आणि म्हणून इथे लक्षात ठेवा, याच्यामध्ये त्याने सांगितलेलं आहे धिस फेटल लाइकनेस इवन डॉग्ड. आपल्याला डॉग शब्द माहिती आहे, DOG डॉग.
हा नाऊन असला तर आपण त्याचा अर्थ कुत्रा असा घेतोय, पण या ठिकाणी त्याने व्हर्ब म्हणून त्याचा यूज केलेला आहे. लक्षात ठेवा, डॉग्ड. डॉग्ड मीन्स चेस्ट, कंटिन्यूड टू फॉलो, पाठलाग करणं. तो सांगतोय आमचा सारखेपणा पाठलाग करत करत कुठपर्यंत पोहोचला. धिस फेटल लाइकनेस इव्हन डॉग्ड माय फुटस्टेप्स व्हेन ॲट स्कूल. शाळेपर्यंत पाठलाग केला. अँड I was always getting flogged. Flogged means beaten up. शाळेमध्ये जी काही पनिशमेंट मिळते, चांगला मार, ही जुन्या काळातली गोष्ट आहे. त्या काळामध्ये फिजिकल पनिशमेंट केली जात होती. And I was always getting flogged, beaten up, for John turned out a fool. एखादी चूक, एखादी मिस्टेक त्या जॉनने केली रे केली. जॉन हा तसा मिस्चियस बॉय आहे, थोडासा व्रात्य आहे, थोडासा खोडकर आहे, आणि त्याने केलेल्या खोडींच्या बदल्यातली सगळी पनिशमेंट या आपल्या स्पीकरला किंवा या आपल्या नॅरेटरला मिळालेली आहे. आणि म्हणून तो याला फेटल लाइकनेस असं म्हणतोय. तो कंटाळलेला आहे, वैतागलेला आहे या सगळ्या गोष्टीला. आणि म्हणून तो सांगतोय की आय वॉज ऑलवेज गेटिंग फ्लॉग्ड फॉर जॉन टर्न आउट अ फुल. त्याने मिस्टेक केली, त्याची पनिशमेंट या नॅरेटरला मिळते. आणि म्हणून तो एक निरर्थक क्वेश्चन आपल्या सगळ्यांना विचारतोय. आय पुट दिस क्वेश्चन फ्रुटलेसली. तो स्वतःच सांगतोय. फ्रुटलेसली मीन्स विदाउट प्रोड्युसिंग एनी युजफुल रिझल्ट. म्हणजे या प्रश्नाचं कुठलंही उत्तर मिळणार नाही. हे माहिती असूनही तो आपल्याला हा प्रश्न विचारतोय. काय प्रश्न विचारतोय? विदाउट प्रोड्युसिंग एनी युजफुल रिझल्ट मीन्स नॉट गेटिंग अ डेफिनेट आन्सर. याचं नेमकं उत्तर कोण देऊ शकेल असं पोएटला वाटत नाही. म्हणून या प्रश्नाला तो फ्रुटलेस क्वेश्चन म्हणतोय. काय प्रश्न आहे बघा. तुम्हालाही जर या प्रश्नाचं उत्तर देणं शक्य असलं तरी तुम्ही प्रयत्न करा. टू एव्हरीवन आय न्यू, जो जो कोणी त्याच्या ओळखीचा आहे. व्हॉट वुड यू डू इफ यू वेर मी. तुम्ही जर माझ्या जागेवर असता तर तुम्ही काय केलं असतं. कशासाठी? टू प्रूव्ह दॅट यू वेर यू. फ्रुटलेस क्वेश्चन. टू प्रूव्ह दॅट यू वेर यू. यू हॅव टू प्रूव्ह युअर आयडेंटिटी. आपल्याला आय कार्ड दाखवून आपली ओळख पटवायची नाही. तो सांगतोय की तुम्ही आहात हे तुम्ही कसं पटवून देणार. लोकांनी तुमच्याकडे पाहिल्यानंतर तुम्हाला तुमची आयडेंटिटी दाखवायची आहे. आय कार्ड नाही, हे परत एकदा लक्षात ठेवा. म्हणून या प्रश्नाला त्याने फ्रुटलेस क्वेश्चन म्हणलेलं आहे. डेफिनेटली इट इज व्हेरी डिफिकल्ट टू प्रूव्ह युअर आयडेंटिटी. मीन्स इट इज नॉट इझी to prove that you are you. Really, it is very difficult. So, the poet says that this is a fruitless question. Means, this likeness, fatal likeness, dogged, chased this narrator in the school also. Now, in the last stanza, what happened? The poet tells us about the very ending situation, last situation of his life. Two most serious examples are given there. This is also once again
humorous. On page number 59, our close resemblance turned the tide of my domestic life, for somehow my intended bride became my brother's wife. In fact, year after year, the same absurd mistakes went on. And when I died, the neighbors came and buried brother John. It is highly impossible, but try to understand. This is the poem of overstatement. This is the poem example of exaggeration. Our close resemblance turned the tide. Turn the tide means changed the situation. What situation is changed? Of my domestic life, his family life. For somehow my intended bride म्हणजे नवरी मुलगी, नववधू ज्याला आपण म्हणतोय, लग्नाच्या वेळीची ही गोष्ट आहे. द नॅरेटर्स इंटेंडेड वाईफ, इंटेंडेड ब्राइड means planned or proposed bride became my brother's wife. Just try to understand the example of exaggeration. हे किती शक्य आहे, किती पॉसिबल आहे, त्याच्यावरती विचार करायचा नाही. याने सांगितलंय याच्या लग्नाच्या वेळेला याची होणारी नवरी मुलगी त्याच्या भावाची बायको झाली. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं याची शक्यता पडताळून पाहण्याच्या भानगडीत आपल्याला पडायचं नाही. फक्त अतिशयोक्ती अलंकाराचं उदाहरण काय असू शकतं ते फक्त याच्यातून समजून घ्यायचंय. अँड द लास्ट सिच्युएशन, इन फॅक्ट year after year the same absurd mistakes went on. वर्षानुवर्ष या मिस्टेकला पोएट कशा मिस्टेक्स म्हणतोय? ऍब्सर्ड, फुलिश मिस्टेक. या सगळ्या मूर्खपणाच्या गोष्टी आहेत, याला काहीही अर्थ नाही, म्हणून त्याने फ्रुटलेस म्हटलेलं आहे, निरर्थक आहे हे सगळं. पण आतापर्यंत कवी जो पनिशमेंट घेत होता त्याच्या भावाच्या होणाऱ्या चुकांच्या बद्दल, पण एक शेवटची चूक अशी झालेली तुम्ही लक्षात ठेवा. आता हेही हायली इम्पॉसिबल आहे. वर्षानुवर्ष या गोष्टी होत गेल्या. लास्ट 2 लाईन्स, अँड वेन आय डाईड द पोएट इमॅजिन दॅट ही वॉज डेड. When I died, the neighbors came and buried brother John. Poet, narrator या ठिकाणी एक्सपायर झालेला आहे आणि शेजारी येत आहेत आणि दफन कोणाला करतायत? ब्रदर जॉन. म्हणजे शेवटची पनिशमेंट मात्र ब्रदर जॉनला मिळते. म्हणजे या ठिकाणी काय झालेले? आपलं नॅरेटर, आपला स्पीकर या पोएम मधला, तो या ठिकाणी मृत्यू पावलेला आहे आणि शेजारी येतात आणि ब्रदर जॉन त्याच्या भावाला दफन करतायत. म्हणजे काय झालं? द एंड ऑल्सो ॲट द सेम टाइम. देअर बर्थ वॉज ॲट द सेम टाइम अँड देअर डेथ वॉज ऑल्सो ॲट द सेम टाइम. The neighbor came and buried brother John. Just try to understand these 2 stanzas once again. In the 3rd stanza, what did we learn? This incident happened in the school of the twin brothers. The narrator was usually punished for the mistakes
made by his brother at the school. He asked a fruitless question to us, that how do you prove your identity? In the fourth stanza, the poet said that even the narrator's domestic life was affected by this close resemblance, by this similarity, fatal likeness. What happened? The narrator's intended bride became his brother's wife. And the last situation was that when the narrator died, the neighbors came and buried brother John. Means the last punishment was going towards the brother John. But this punishment was very, very hard. Just take it as a fun. Take it as a humor. Once again I told you, don't think about the possibilities of the incident. So this is the example of hyperbole. Now friends, on page number 59, English workshop is given there. You have to read this poem once or twice. You have to listen this video once, twice or thrice and try to give the answers of the questions asked in the book on page number 58, 59 and 60, and write these questions and answers in your notebook. Thank you.